उपमहापौर माजी सोलापूर, माझे बंधू चंद्रकांतजी वानकर, बाळासाहेब गायकवाड, गरुड बंधू आणि आदरणीय व्यासपीठ, वेळ झालेल्या जेवणाचं आत्ताच सांगितलं जेवण आहे तयार म्हणून, त्याच्यामुळं जास्त नाव घेत नाही. आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्या आईसाहेब यांना धन्यवाद देऊन सगळ्यांना मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळेजण या ठिकाणी अनेक वक्त्यांनी भाषणे केली आणि आपण सगळ्यांना जे निमंत्रित केले आपल्याला शुभेच्छा द्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला आमंत्रण दिलेले. नेमकं शुभेच्छा म्हणजे काय? आता आलो आपण, फीत कापली, भाषणं ऐकली आणि निघून गेलो आपापल्या घरी, अशी शुभेच्छा नको आहे. आज हॉटेल व्यवसाय, मी मगा बारसकरांनी सांगितले की हॉटेल व्यवसाय अनेक पावली हॉटेल व्हा लागलेत. चालवणं खूप कठीण असतंय, त्याला मेहनत आणि जिद्द लागते. हॉटेल चालत नाही याचा अर्थ असं नाही, पण मेहनत खूप महत्त्वाची असते, जिद्द असते. त्यांनी सांगितलं बघा आता की कामगार पळून जाते. माझे बी एक मित्र आहे, समोरच बसला पण नाव सांगत नाही, सतत माझ्याकडे ओरडत येतं की हे नको पळून गेला. वस्तात लय महत्वाचं आहे, वस्तात तर लय चॅप्टर असते. हॉटेलमध्ये वस्तात मेन वस्तात असते, ते पळून जाते. आणि हॉटेल व्यवसायामध्ये आपल्या गावातले, आपल्या भागातले कोणीही कामगार नसते. आता कुठेही जावा तुम्ही, महाराष्ट्रभर फिरा, सगळे उत्तर प्रदेश, UP, बिहार, राजस्थान अशीच लोक कामगार मिळते. आपल्या लोकांना काय झाले मला माहीत नाही. तर आपण हितचिंतक म्हणून या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलोय. सगळ्यांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे की आपण ज्या ज्या वेळेला कुठं हॉटेलमध्ये जायचं आपल्यामध्ये विचार येतो, आपले पाहुणेरावळे येत असते, मित्र येत असते, अनेक लोक येतात, त्यावेळेला आपण या ठिकाणी येऊन जेवण करणं हीच आपली शुभेच्छा दिल्यासारखं आहे. ध्यानात सगळ्यांनी आले पाहिजे. कधी नाहीतर इथं शुभेच्छा द्यायला लावून पलीकडच्या हॉटेलमध्ये जेवावं लागलाय, काय उपयोग ते शुभेच्छा कामाची? काय नाही. इथं चिंतक म्हणलं की ह्या ठिकाणी आलंच पाहिजे. आता मगाच बारसकर ती हॉटेल व्यावसायिक आहे, मी काय नाही आहे, मी शेती आहे. आणि त्यांनी सांगितलं बघा 6 महिने तोट्यात जात आहे म्हणून. असं काही नाही मला वाटत. आपण सगळे येणार आहात ना? जरा हात वर करा. सगळ्यांनी हात वर केले. आज तर सगळेच आहेत. कसं 6 महिने तोट्यात जाईल सांगा बरं? जाईल का? तर सगळ्यांनी येऊन या ठिकाणी जेवणाचा स्वाद घ्यावा, पण बिल मात्र द्यायचं बरं का. सांगितलं स्वस्तात आहे म्हणून वाटतं. मग एखादी वक्त्यानं सांगितलं की स्वस्त आणि मस्त. जेवणाचं बिल इतकं काय जास्त नाही म्हणलं, जेवण तर टेस्ट आहे पण स्वस्त. ती टेस्ट घेण्यासाठी सगळी या, अशी माझी सर्वांच्या पुढे एक इच्छा आहे. मी सुद्धा येऊन जाईल काळे बंधू, मी सुद्धा येतो, पण बिल देऊन जाणार. लय ठिकाणी हॉटेलचे उद्घाटन केले की नको 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 म्हणते, पण नाही, बिल दिलंच पाहिजे तर खरी शुभेच्छा दिल्यासारखं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या या हॉटेल व्यवसायाच्या वाटचालीमध्ये आमच्या वानकर कुटुंबाच्या वतीने अगदी मनापासून आम्ही शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रकाश वानकर साहेब.